नागपुर के महाल हिट एंड रन मामले में नया मोड़ सामने आया है। 7 जून को घायल हुए मुकुंद बाबरे की मौत के बाद भी 14 दिन गुजरने पर भी आरोपी फरार है। परिजनों ने पुलिस जांच पर सवाल उठाते हुए कार्रवाई तेज करने की मांग की है। नागपुर के महाल इलाके में 7 जून की सुबह टहलने निकले मुकुंद बाबरे को एक अज्ञात कार ने जोरदार टक्कर मार दी थी। गंभीर रूप से घायल बाबरे का इलाज मेडिकल अस्पताल के ट्रामा सेंटर में चल रहा था, जहां 12 जून को उनकी मौत हो गई। घटना के बाद पुलिस ने आरोपी की तलाश शुरू की, लेकिन अब तक कोई सफलता नहीं मिली है। पुलिस का कहना है कि बड़कस चौक से आयोजित मंदिर तक कई सीसीटीवी कैमरे बंद होने के कारण जांच प्रभावित हुई है। वहीं परिजनों का आरोप है कि मामले को गंभीरता से नहीं लिया जा रहा है। एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत जे पोलीस मध्ये आपली FIR आहे, त्या FIR मध्ये मी गेल्या 7 दिवसापासून त्यांच्या संपर्कात आहोत, परंतु ते अद्यापही आरोपीला अजूनपर्यंत शोधू शकले नाही। त्यांच्याकडे वेगवेगळे फुटेजेस आहे, त्या फुटेजमध्ये टांगा स्टँडपासून इतवारीपासून गाडी येताना दिसलेली आहे, परंतु त्याचे गाडीचा नंबर पूर्णपणे विजिबल नसल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शोधाशोध घेत आहे, परंतु याच्यामध्ये फक्त एक कॉन्स्टेबल आणि एक त्याच्यावरचा अधिकारी फक्त तेवढेच आहे। त्या व्यतिरिक्त ना PI याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, ना DCP आहे, ना ACP आहे। जर यांनी स्वतः लक्ष जर दिलं असतं या केसमध्ये तर नक्की आतापर्यंत 14 दिवस उलटूनही आरोपी आपल्याला पकडता आला असता। आणि आज पोलीसवाल्यांचं स्वतः असं म्हणणं आहे की आम्हाला ही गोष्ट उशीर याच्यासाठी लागत आहे, कारण की महाल एरियातले सगळे चौकातले कॅमेरे जे आहे टोटली बंद आहे, त्यामुळे आम्हाला गाडी नंबर ट्रेसिंग करायला फार अडचण होऊन राहिलेली आहे। ह्या केसमध्ये आमचा आणि बाजूला एवढा सेन्सिटिव्ह एरिया असताना सुद्धा जर इथे मागे जेवढे केसेस झाल्या होत्या, इथे बॉम्ब प्रकरण एवढं झालं होतं, जर अशा एरियामध्ये जर अशा प्रकारे असे CCTV जरी बंद असेल तरी म्हणजे हे आपल्याला म्हणजे बोलताना हे उणीव भासत आहे। आधी आपण जर विचार केला CCTV कॅमेरे हे आत्ता आले, पण मागील काळामध्ये CCTV कॅमेरे तर नव्हते, मग तेव्हा सुद्धा तर विना CCTV कॅमेऱ्याने सुद्धा गाड्या वगैरे सगळे पकडत जायच्या। तर पोलीसवाल्यांचा याच्यामध्ये पूर्ण दोष आहे। पोलीसवाले प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करत नाही, त्याच्यामध्ये नुसतं कॅमेऱ्याच्या भरोशावर हे इन्व्हेस्टिगेशन बिलकुल होऊ शकत नाही। जे जुन्या काळात मी जे आता सांगितलं तर विना कॅमेऱ्याने सुद्धा इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतात, याच्यामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष सुरू आहे। आज सुद्धा मी सकाळी जेव्हा फोन केला, जो इन्व्हेस्टिगेशन पोलीसवाला आहे, हवालदार आहे त्यांना, तर ते म्हणाले की आज आमची ड्युटी माननीय नितीन गडकरी साहेब इथे लागलेली आहे, आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, तुम्ही सायंकाळी या। म्हणजे हे असे बोलतात तर आम्ही कसा न्याय त्यांच्याकडून अपेक्षित ठेवावा। मृतक के परिजनों का कहना है कि कई मामलों में बिना CCTV फुटेज के भी आरोपी गिरफ्तार किए गए हैं। ऐसे में इस मामले में लगातार हो रही देरी कई सवाल खड़े करती है। परिजनों ने पुलिस प्रशासन की कार्यप्रणाली पर नाराजगी जाहिर करते हुए निष्पक्ष जांच की मांग की है। अपघाताचं ठिकाण संघ बिल्डिंगच्या अगदी जवळ आहे। CCTV फुटेज मध्ये ती गाडी दिसतो, तिचा रंग दिसतो, फक्त ते फ्लॅश झाल्यामुळे कुठं नंबर दिसत नसल्यामुळे आणि याच्यामध्ये वरिष्ठांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे कुठल्याही फक्त त्या कॉन्स्टेबलवर तो तपास सोपवून दिला। वरिष्ठ अधिकारी PI DCP ACP यांचं बिलकुल त्या प्रकरणाकडे कुठलंही लक्ष न दिल्यामुळे हे दिरंगाई होत आहे आणि आरोपी शोधण्यामध्ये वेळ लागत आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की वरिष्ठांनी याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का, हा प्रश्न निर्माण होता। पुढची भूमिका आता याच्या बाबतीत काय, आता आमच्या मोहल्ल्यातली लोक, आजूबाजूचे लोक आंदोलनाच्या तयारीत आहे। सीपींकडे गेलो, सीपींना भेटायला गेलो, तो सीपींनी वेळ दिला नाही, त्याच्यामुळे खालच्या PIला भेटावं लागलं। अशा एकदम सेन्सिटिव्ह याच्यात सुद्धा CP कार्यालयामध्ये CP भेटू देत नाही। भेट म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय भेट होणार नाही असं सांगतात, त्याच्यामुळे आम्ही जायचं कोणाकडे, आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे। फिलहाल महाल हिट एंड रन मामला नागपुर में चर्चा का विषय बना हुआ है। आरोपी अब भी पुलिस की पकड़ से बाहर है, जिससे परिजनों और स्थानीय नागरिकों में नाराजगी बढ़ रही है। सभी की नजरें अब पुलिस जांच पर टिकी हुई है कि आरोपी कब तक पकड़ा जाता है।